आज होता माझा हेअर वॉश डे, त्यामुळे मी आज हेअर वॉश केला. आणि तुमच्या माहितीसाठी अशा टॉवेलनी कधीही डोकं पुसायचं नाही. मी फक्त माझं डोकं पुसताना पाणी निथळते यामध्ये, आणि माझं स्किन केअर वगैरे झाल्यावर जेव्हा मी माझे केस वाढवायचे असते तेव्हा मी स्कार्फने पुसते. माझ्याकडे जो स्कार्फ आहे, स्कार्फचा जो कपडा असते तो खूप मऊसूद असतो ना, त्यामुळे कसं तुम्ही त्याने जर केस तुमचे छान स्वच्छ केले आणि छान पुसले ना व्यवस्थित, म्हणजे तर स्प्लिट एंड्स होत नाहीत आणि त्यामुळे केस पण चांगले राहतात. तर प्लीज तुम्ही या टॉवेलने कधीही केस हे करू नका, पुसू नका. मी फक्त त्यातलं पाणी काढते आहे, मी पुसत नाही आहे. व्यवस्थित जेव्हा तुम्ही त्याचे केस तुमचे केस जर या टॉवेलने जर तुम्ही असे केस तुमचे पुसले ना, तर स्प्लिट एंड्स होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके. माझं स्किन केअर झाल्यानंतर मी माझ्या अथांगला आणायला स्कूलमध्ये गेली. स्कूलमध्ये गेल्यानंतर अथांगला घेऊन आले. येताना मला मस्त छान असे ड्रॅगन फ्रूट्स दिसले, त्यामुळे मग मी ड्रॅगन फ्रूट घेऊन आली. अथांगला बड्डेसाठी स्कूलमधून ग्रीटिंग पण मिळालेलं आहे, जे त्यांनी मला दाखवलं आणि आल्यानंतर पप्पांना पण दाखवलं. खूप खुश होता तो, त्याला स्कूलमधून ग्रीटिंग कार्ड मिळालं म्हणून. हॅपी बर्थडे अथांग. त्यानंतर संध्याकाळी दुपारी मी झोपली होती आणि संध्याकाळी जेव्हा उठली, बसली होती सोफ्यावर, तर छान अशी ऊन घरात येत होती. बघा किती सुंदर अशी चमकत आहे छान ऊन. आणि बाहेर बघितलं तर बाहेर पण खूप स्वच्छ ऊन होती. इतके दिवस पावसाळा होता, तर पावसामुळे कसं म्हणजे असं छान वाटत नव्हतं ना, खूप गिजगिज. मला जास्त पावसाळा आवडत नाही, पण ऊन बघितल्यावर खूप छान वाटलं. तशी पण आता दिवाळीची साफसफाई करायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला स्वच्छ ऊन लागते ना. संध्याकाळी जेव्हा चहा करायला गेली किचनच्या खिडकीमध्ये, तर बघा किती सुंदर अशी सोनेरी अशी ऊन पडलेली आहे. स्वतःसाठी चहा केला छान. चहा घेताना मग आठवलं की काकूंनी जेवण करायला बोलवलेलं आहे. आज आम्हाला महालक्ष्म्यांच्या जेवणाचं निमंत्रण होतं, तर आम्ही तिथे गेलो आणि खूप सुंदर महालक्ष्म्यांचं डेकोरेशन आणि महालक्ष्म्या पण खूप सुंदर होत्या, पेटे घालून होत्या. आता मी जाते जेवण करायला. तुम्हाला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.